आज मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराची पहिली तोफ धडाडणार आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि आठवले सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। मुंबई पालिकेसाठी आता भाजप शिवसेना रिपाईची युती झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हा पहिला मेळावा आता पार पडतोय। आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराची पहिली तोफ धडाडणार आहे। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर थेट जोडले जातात। या मेळाव्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। उमेश, आपण पाहतोय मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय, पहिली तोफ आज धडाडणार आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये आता आयोजन या मेळाव्याचं करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीची एकंदरीत तयारी महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे? शुभम, संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या स्टेजवरून सर्व मुंबईकरांना जे आहे ते प्रतिसाद घालणार आहेत। आता मी या स्टेजवरतीच उभा आहे आणि जो महायुतीचा प्रचाराचा नारळ आहे तो आज सायंकाळी फुटणार आहे। आपण पाहू शकतो ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे। स्टेज देखील पूर्ण तयार झालेला आहे। आता जे ह्या सगळ्या सभेच्या बाबतची जी धुरा सगळ्या त्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे ते आता हे अंतिम पाहणी जे त्या स्टेजवरची करतायत आणि थोड्या वेळात म्हणजे जवळपास 6-6:30च्या दरम्यान या सर्व कार्यक्रमाला जे ती सुरुवात होईल। नेमकं मुंबईकरांसाठी महायुतीकडून काय प्लॅन आखला गेलाय, पुढच्या 5 वर्षात महायुती मुंबईकरांसाठी काय करणार आहे? कारण या आधी देखील आपण पाहिलेलं आहे की सातत्याने प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा जाहीर सभा असतील किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतील, यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मुंबईसाठी नेमके कोणते कोणते मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत याबाबत सातत्याने सांगितलेले आहे। मात्र येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात महायुती नेमकं काय करणार आहे या स्टेजवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत। आणि आपण पाहू शकतो ही तयारी जे संपूर्ण NSCI डोम या सगळ्या परिसरामध्ये पूर्ण झालेली आहे। कटआउट्स जे आहेत ते मोठे मोठे लावण्यात आले। तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि पंतप्रधान अमित शहा या सगळ्यांचे कटआउट्स आपल्याला सगळ्या परिसरात पाहायला मिळते। एक मोठं वातावरण जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे, कारण मुंबई महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि हे सर्व जे आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील तेवढंच माहिती आहे। आणि म्हणून या महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला कोणती कसूर राहू नये त्यासाठी आजची ही तयारी जी आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आणि आज या स्टेजवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईकरांना काय साथ घालतात हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे पाहण्यासाठी। अगदी उमेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अर्ज भरणे, अर्ज माघारी घेणे आणि अर्जांची छाननी या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान सातत्यानं विरोधकांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थातच महायुतीवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप ठाकरे बंधूंनी सुद्धा केले आणि इतर पक्षांनी सुद्धा केले, विरोधकांनी सुद्धा केले। या सगळ्या आरोपांना या मेळाव्याच्या माध्यमातून आता महायुती उत्तर देईल का? अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उत्तर कशा पद्धतीने देऊ शकतात? नक्कीच आज या सर्व प्रश्नांना उत्तर या स्टेजवरून देणं अपेक्षित आहे। कारण काल जर आपण पाहिलं तर काल अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी देखील मुंबईच्या पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन सांगितला। या सत्ताधारी पक्ष म्हणजे आता गेली 3.5 वर्ष जे आहेत ते प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेने आणि राज्य सरकार हे सगळं काम पाहतंय आणि म्हणून राज्य सरकारने या मुंबई महापालिकेसाठी काही केलेले नाहीये। भ्रष्टाचार कसा केलाय याबाबतचे प्रश्न सातत्याने विचारण्यात आले। यासोबतच उद्या राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांची देखील पत्रकार परिषद जाहीरनामा होतोय। मात्र हे सगळं होत असताना खास करून महायुतीवरती मराठी उमेदवार असतील किंवा मग मराठी महापौर असतील या मुद्द्यावरून सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न झाला। आता देखील जर आपण पाहिलं तर जवळपास 70 जे उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले त्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत किंवा या सगळ्या प्रश्नांवरचा पलटवार जो आहे तो या स्टेजवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला करताना दिसणार आहेत। शुभ उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या मेळाव्याच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।